नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गुंड प्रवृत्तीच्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि नुकतेच जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाणे यांच्यावर चॉपर तसेच तलवारीने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण व रोहन जय चव्हाण आणि इतर आरोपींना तात्काळ अटक करून चव्हाण यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीमध्ये राहणारे समस्त नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे. चेतन रवींद्र निदाणे यांच्यावर 3 आरोपींनी जुने वाद असल्यानं प्राणघातक हल्ला केला. फिर्यादी लग्न समारंभासाठी नालेगाव येथे आले होते. त्यावेळी आरोपी जितू सुरेश चव्हाण, रोहन जय चव्हाण आणि दाद्या उर्फ सुनील जाधव यांनी चेतन निदाणे यांच्यावर चॉपर आणि तलवारीसह प्राणघातक हल्ला केलाय. यावेळी परीना चव्हाण, सुनीता खोकर, वैशाली कोरडे, माधवी निदाणे, शीला पटिना, प्रिया निदाणे, शीतल सारसर, कोमल वाणे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी गौतम निंदाणे, माझा भाऊ चेतन निंदाणे. तर आम्ही इथं लग्नाला आलो होतो मामीच्या मुलीच्या. तर तो चालला होता तिकडून, तर त्याला अडवलं. रोहन चव्हाण, जितू चव्हाण, अजून त्यांचे 4-5 कार्यकर्ते होते. त्यांनी त्याला शिव्यागाळ केल्या, मारहाण केली. चॉपर टाकले, तलवारी टाकल्या त्याच्या अंगावर, त्याला वार केला. त्याला त्याच्यात धमकी दिली, तुला इथं जिवंत मारून टाकू, तू इथं कसं काय आला नगर मध्ये. तर त्यांच्या मामाचे त्यांचे प्रश्न वाद होते. त्यांनी आम्हाला काही माहिती नाही. तर ते म्हणे तर तू नगर मध्ये आला कस काय, तुला जिवंत मारून टाकू आम्ही, तू परत दिसू नको इथं नगर मध्ये. तर आम्हाला पण मारून टाकू. आमच्याकडले पैसा पाणी आम्ही काही करू शकतो, सगळं आम्ही विकत घेऊ शकतो, आम्ही काही पण करू शकतो. त्यांचं घर पण अतिक्रम मध्ये. तर त्या असं म्हणते, त्यांच्या हाते म्हणते आमच्या हाताखाली सगळे म्हणे पोलीस लोक सगळे आमचीच म्हणे, कोणी आमचं काही करू शकत नाही म्हणे. त्या अतिक्रमावर त्यांनी घर बांधून ठेवलंय. तर ते म्हणते आमचं कुणीच काही करू शकत नाही. आमची फक्त एवढी नम्र विनंती आहे, तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. ते आमच्यावर त्यांनी खोटे गुन्हा दाखल केले, त्याचा तुम्ही चौकशी करावा, ही नम्र विनंती आहे. रोहन चव्हाण, जितू चव्हाण त्यांच्यासोबत अजून 4-5 जण होते. त्यांना लवकरात लवकर कारवाई व्हावा, ही आमची नम्र विनंती है. जो मैंने DSP साहब को निवेदन देना है मेहतर समाज के वती से अध्यक्ष बन के पूरे मेहतर समाज लेके, तो ये बच्चों को न्याय मिलना. अगर ये बच्चों को न्याय नहीं मिला तो मैं पूरा मेहतर समाज लेके DSP साहब के ऑफिस पे आके आंदोलन को बैठ जाऊंगी. कृपया करके इन पे कठोर से कठोर कार्रवाई करना, ये मेरी विनंती है DSP साहब से.